संभाव्य नावं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवर आहे, तर कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी धैर्यशील माने आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची देखील चर्चा आहे अशी माहिती मिळते। पंतप्रधान पदाची शपथ घेतील नरेंद्र मोदी आणि त्यानंतर कुणाला मंत्रिपद मिळणार केंद्रामध्ये याची उत्सुकता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडते, खास करून महाराष्ट्रातल्या खासदारांच्या याची उत्सुकता आहे। बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या खासदारांच्या संदर्भात जर बघितलं तर गेल्या वेळी साधारणतः 9 मंत्री होते महाराष्ट्रातून। यावेळेस ती संख्या कायम राहते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला आपण तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे जे नेते आहेत आणि बारणे या दोघांमध्ये स्पर्धा आहे। दोघांमध्ये एक जण आहे तो निश्चितपणे होऊ शकतो, एक कॅबिनेट मंत्री होईल। तर धैर्यशील माने आणि सोबतच जर बघितलं आपण तर म्हस्के या दोघांमध्ये स्पर्धा आहे राज्यमंत्रीपदासाठी। याशिवाय प्रफुल्ल पटेल हे नाव जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास निश्चित झालेलं आहे असं मानलं जातं। त्यानंतर नितीन गडकरी एक नाव मानलं जातं आहे। नाना राणे यावेळेस मंत्रिमंडळात नसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। अशोक चव्हाण यांचं नाव महाराष्ट्रातून आघाडीवर आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने। पियुष गोयल नाव हे जवळ आघाडीवरती आहे। रामदास आठवले यांचं देखील नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या आहे। पण या घडीला जर बघितलं तर 2 प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांचे नावं देखील पुढे आलेले आहे आणि सोबत इतरही घटक पक्ष जे आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा घटक पक्ष जो असणार आहे तो बिहारमधला जो JDU जनता दल संयुक्त, त्यामध्ये लल्लन सिंग चिराग पासवान हे जे बिहारचे आहेत आणि रामविलास पासवान यांचे पुत्र आहे आणि अरविंद पासवान या गटाचे प्रमुख आहे। संजय कुमार झा असो, रामनाथ ठाकूर यांचे पुत्र जे आहेत यांचं हे देखील असणार आहे। त्यानंतर सुशील कुमार कुशवाहा देखील यांचंही नाव पुढे आहे। कौलेंद्र कुमार यांचंही नाव आहे। जितेंद्र राम माझी हम पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचंही नाव आहे बिहारमधून। जर आपल्या आंध्र प्रदेशमधून बघितलं तर रामामोहन नायडू यांचं नाव सगळ्यात आघाडीवरती आहे आणि सोबतच जर बघितलं तर कर्नाटकमधून कुमारस्वामी यांचं नाव आघाडीवर आहे। उत्तर प्रदेशमधून जर बघितलं अनुप्रिया पटेल आणि जयंत चौधरी यांचं नाव आघाडीवरती आहे। याशिवाय भारतीय जनता पक्षाचे 18 मंत्री असणार आहे आणि 18 मंत्री हे घटक पक्षाचे असणार आहे। या संदर्भातले संपूर्ण नावं लवकर स्पष्ट होतील। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातले साधारणतः 5 ते 7 मंत्री या मंत्रिमंडळात असतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। आपल्याला कळेलच लवकरच की महाराष्ट्रातल्या कोणत्या खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडतीये। आता मोदींचा उद्या शपथविधी सोहळा